दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा, पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत श्रद्धा अपार्टमेंट सेक्टर 10 वाशी, नवी मुंबई या ठिकाणी. आणि आजच्या जोडीला भेटणार आहोत, त्या दाम्पत्याला भेटणार आहोत. सुलक्षणा समाधान माहोर आणि अश्विन मोहिते अशा 2 वहिनी. आणि घरात समाधान आहेत म्हणजे काय, आनंदाचेच दिवस आहेत. दोघी शॉर्ट टेम्पर्ड आहेत, म्हणजे पटकन चिडतात. का, कशासाठी, कोणासाठी, कोणावर, कोण, आधी सुरुवात कोणाची, किती प्रश्न. चला जाऊन बोलतं करूया या दोन्ही कुटुंबांना. अरे पैठणीची हकदार कोण? ना हार ना माघार. अश्विनी वहिनींना लहान मुलांसोबत खेळायला फार आवडतं. सुलक्षणा वहिनी सगळ्यांची खूप काळजी घेतात. अश्विनी वहिनी सरप्राईज देण्यात पटाईत आहे. सुलक्षणा वहिनी डान्स करण्यात एकदम सरस. अश्विनीला लिडरशिप करायला खूप आवडते. माहूर वहिनी या खूप जिद्दी आहेत. नमस्कार. उखाणा घ्या. कमळ उगवते सकाळच्या वेळी, समाधान रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. अरे वा, कमळ काय सकाळच्या वेळी उगवतं? कुठे, वाशीत, नवी मुंबई सेक्टर 10 मध्ये? नाही, तुम्ही आले तर आज उगलत. हो का, उगलत. आणि संध्याकाळी नाही, आता तर खूपच उगलत. बरं, आता द्या ओळख करून सगळे. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे मिस्टर. नमस्कार. ते माझे दीर. नमस्कार. या मावशी. बरं बरं, नमस्कार. आणि ह्या ताई. नमस्कार. आणि हे सगळे आमचे मेंबर आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय बालपण सगळं कुठे? नाशिकमध्ये जे सटाणा आहे तिथे मी गावात होते, खेडेगावात. मग माझे वडील वारले, एक्सपायर झाले. मग मी हॉस्टेलमध्ये संस्थेत होते. मग मामा मामी आजीने त्यांनी माझा सांभाळ केला. सुट्ट्या लागल्या की मी गावी जायची, धमाल करायची. त्यामुळे परत शाळा चालू झाली की परत संस्थेत. तिथे कुठली संस्था? आधार आश्रम. एचवाड तर ट्रान्सफर होत असते ना. आधार आश्रम नंतर सर्टी हायस्कूल नंतर बारामतीला गेले. तिथनं मग पुण्याला जॉब लागला. मग पुण्याला गेले. बापरे. मग परत नाशिक. म्हणजे लहानपणीच आई बाबा? आई बाबा लहानपणीच गेले, 13 दिवसाचे होते. बालपण सगळं आश्रमात? बालपण टोटली आश्रमातच गेलं. आणि त्यात आश्रमात गेलं म्हणजे मी चांगलं झालं, मी ते म्हणते. कारण की खेडेगावात मी असते तर आज माझं लग्न झालं असतं, मी शिकले नसते, एवढे जग दुनिया कळाले नसते. आज मी इथे आहे, त्यामुळे हा माझा फायदा आहे मला वाटतं. आश्रमामुळे? तो मला एक फायदा आहे. वा. मग आता मला सांगा, आश्रमातून सगळं शिक्षण झालं, मग कॉलेज झालं पुढे, मग मिस्टर कुठे मिळाले? मिस्टर मी इथे व्हिजिटला आले होते. कुठे? मुंबईत मंत्रालयात. ते अनाथ मुलांची व्हिजिट असते, त्यासाठी आले होते. माझं नाशिकमधनं नाव दिलं होतं व्हिजिट मध्ये. मग त्यांचे फ्रेंड, मी त्यांना मेल केले होते. आमचे सगळे डिटेल्स, प्रमाणपत्र वगैरे द्यायचे होते, मेल करायचे. तर ते मेल केले. मग ते हे चेक करतात. मग त्यांनी चेक केलं. त्यामुळे हे कुठे नोकरी करतात मिस्टर? वेब डिझायनर इथेच वाशीत आहे. बोलवा आधी मिस्टरांना, बोलवा आता जरा. या. नमस्कार. नमस्कार. मग काय, तुम्ही यांचा बायोडेटा बघितला? नाही, ऍक्च्युली आमचा एक ग्रुप आहे. आम्ही 4-5 जणांचा एक ग्रुप आहे की आम्ही ऑर्फन मुलांसाठी काम करतो. तर नाशिकमधून आम्हाला काही मेंबर्स पाहिजे होते की ते आमच्यासाठी आम्हाला पण हेल्प करतील. त्यावेळेस ह्या भेटल्या. नंतर ह्या भेटल्यानंतर मग एकदा मीटिंग झाल्यानंतर मग फ्रेंड रिक्वेस्ट, नंतर बोलणं वगैरे चालू झालं. आणि नंतर प्रेम होऊन. प्रेम झालं? नाही, लगेच नाही झालं. 1.5 महिना तरी मी एक्सेप्ट नाही केले. नंतर यांच्याबद्दल माझी मैत्रीण आहे, तिच्याशी इन्क्वायरी केली काय काय नाही. मग इन्क्वायरी केली, ती म्हणते चांगलं. मग मी एक्सेप्ट केली. मग तिने आमची चॅटिंग चालू झाली. मग पुढे मग म्हटलं घरी सांगा. नाही, भेटलोच नाही. मग आमच्या घरी सांगितलं दोघांच्या. मग साखरपुडा केला आम्ही. साखरपुड्यानंतर 1 महिन्याने लग्न केलं. किती वर्षाला लग्न? 26 नोव्हेंबर.
26 नोव्हेंबर 2 महिने. 2 महिनेच झाले, नवीन नवीन आहे सगळं. तो कसा आहे स्वभाव? माझ्यापेक्षा चांगला आहे. का तुमचा का वाईट आहे? मला राग लगेच येतो. राग खूप येतो. पटकन चिडता? याला काय अर्थ आहे? पण राग कमी केला पाहिजे ना. एवढा का राग येतो तुम्हाला? पटकन का चिडता? नाही, नेहमी तर आता ट्राय करतेच आहे. बराच कमी झाला. 25 बाकी आहे. 75 झाला. 75% कमी झाला का 2 महिन्यात? नाही बघा, 25% कमी झालं. बरं झालं, असं खरं बोललं पाहिजे. हा बरं, आता इथे एक मनोरा रचायचा आहे आणि हा मनोरा शिट्यांचा रचायचा आहे. एक शिटी खाली, त्यावर दुसऱ्याने दुसरी शिटी ठेवायची. असं करत करत 8 थरांचा मनोरा रचायचा. वेळ 2 मिनिटाची आणि वेळ सुरू झाली. परत एक ठेवायची. नाही, एक. हा, 3. आठ. बरं, परत. हा, 1. बस नको राहू. 8 आहे ना. थांबा, वेळ संपली. मला हे कळत नव्हतं. खरं तर 8 थरांचाच मनोरा मी सांगितला होता, पण 8 ठेवल्यानंतर हे 9वी ठेवायची. नाही, नेक्स्ट टाइम आम्ही स्पर्धा घेतली ते मग 9वी ठेवून पाहूया. आपण त्यांना 9-10 सांगू शकतो ना. हो का? ट्राय करत होती. कळलं मला. मला लक्षात आलंय आता सगळं. काय शिट्ट्या वाजतात घरात ते. 8 बोललं तरी चढवत होती. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अहेर आलाय तुम्हाला. थँक्यू. चला आता भेटूया मोहिते कुटुंबात. नमस्कार. 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 टॉवेल टोपी देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे. नमस्कार. घ्या उखाणा. समुद्राच्या पाण्याला यंत्राने चढवले, अश्विन रावांचं नाव घेण्यासाठी आदेश बांदेकरांजींनी अडवले. कुठे अडवलं तुम्हाला? काय अडवलं? ह्या म्हटलं मी सरळ. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे आजो सासरे. नमस्कार. हे सासूबाई. नमस्कार. आई. नमस्कार. माझी मोठी बहीण. नमस्कार. माझी भाची. हे एक आजो सासरे. नमस्कार. हे भाऊ. नमस्कार. हा माझा भाचा नैतिक. बरोबर. आणि हा सगळं आमचा संत निरंकारी परिवार आहे. नमस्कार. 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 आणि आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय राहायला कुठे पहिल्यापासून? पहिल्यापासून नेरुळला. नेरुळला कुठे? नवी मुंबई सेक्टर 18 मध्ये. सेक्टर 18. हा. काय करता तुम्ही? मी आता MBA माझं रिटेल मध्ये झालेलं आहे आणि मी आता सिनियर मॅनेजरच्या पोस्टला आहे. कुठे? अंधेरी. मग रोज इकडनं अपडाऊन करता? हा. एवढं जावं लागतं तुम्हाला? अरे जॉब म्हणल्यावर जावंच लागणार. आणि मिस्टर काय करतात? ग्राफिक अँड वेब डिझायनर आहेत. बरं. मग ते तुमची ओळख कुठली? आम्ही संत निरंकारी संगतमध्ये जातो, तर तिथल्या एका गृहस्थांनी आम्हाला आमची ओळख करून दिली आणि त्याद्वारे आमचं लग्न ठरलं. संत निरंकारी सामूहिक विवाह सोहळा असतो 23 जानेवारीला. आता ह्या 23 जानेवारीला मला 1 वर्ष होईल लग्नाला. हा, 1 वर्ष होईल. तिथेच तुमचं लग्न ठरलं? हो, ज्यावेळेस आमचे सद्गुरू येतात त्यावेळेस आमचं अचानक लग्न ठरलं आणि 23 जानेवारीला 2012ला सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आमचं लग्न झालेलं आहे. वा. व्हेरी गुड. बरं, मला सांगा, मिस्टरांचा स्वभाव म्हणजे लग्न तर ठरलं तुमचं, पण त्यानंतर मिस्टरांचा स्वभाव कसा आहे तुम्हाला कधी कळलं? हनीमूनला गेल्यावर. त्याच्या आधी तुमची ओळख नव्हती? नाही, काहीच ओळख नाही. काहीच भेटणं नाही कधीच? नाही. बोलवा मिस्टरांना. साहेब. नमस्कार. बसा. साहेब नाव तुमचं? अश्विन नाव आहे, पण मी साहेब म्हणते. त्यांना साहेब म्हणता? अरे वा, छान. वहिनीने सरप्राईज दिलं. तुमच्या लक्षात आहे का एक सरप्राईज दिलं ते? आम्ही ज्यावेळेस हनीमूनसाठी उटीला गेलेलो त्यावेळेस मला तिथे खूप मोठं सरप्राईज भेटलं आणि त्या आयुष्यातलं खूप मोठं सरप्राईज होतं माझ्यासाठी. काय हो? आहे ते खाजगीत आहे? हा. व्हेरी गुड. ठीक आहे. ते अशा गोष्टी सांगू नका. बर, आता एक समोर शिटी ठेवलेली आहे. या संसाराच्या रहाट गाडग्यात शिटीचा मनोरा रचायचा आहे. तो जर मनोरा रचला तर 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार. पण एक थर जरी कमी झाला तरी प्रति थर 500 रुपये कमी होणार. 1, 2, 3. वेळ आहे 2 मिनिटाची. झाले. वा, अभिनंदन.
चला, पूर्ण बक्षीस तुम्हाला मिळालं. 1 वर्ष झालंय लग्नाला, 23 जानेवारीला लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार. त्यानिमित्त 2000 रुपयाचा हा आहेर तुम्हाला मिळतोय. अभिनंदन. नमस्कार. सगळे गंभीर आहेत इकडे. तुमच्या मदतीला कोण पाहिजे का? नाही, नको ना? एकटे खंबीर आहात? खंबीर आहे. बायकोच्या बाजूने बाजू घ्याल? एकदम खंबीर. सगळे आरोप फोडून काढा एकदम. म्हणजे मग हे बक्षीस त्यांना मिळवून देणार तुम्ही? हो. नक्की? नक्की. व्हेरी गुड. आणि तुम्ही मात्र खूप आक्रमक आरोप करा सगळ्यांनी. हे बक्षीस कदाचित तुम्हालाही मिळू शकतं. यांना मिळूच देऊ नका. सगळे आरोप खोडून काढले पाहिजे. सगळ्यात आधी माईक घेऊन उभं आहे तुम्ही. आपण कोणा काय म्हणजे पहिला आरोप तुम्ही करणार? मावशी मावशी करा आरोप. हे ऐकत नाही मला अजिबात. उलट बोलते माझ्या. नाही, मी जेव्हा बघितलं की यांचं ऐकलेलं आहे आणि हे जे सांगतील हे फॉलो करत जातात त्या गोष्टी. थोडं पण ऐकणार नाही. थोडं अशी एक तरी गोष्ट प्रूव्ह करून दाखव की ती ऐकली नाहीये. हाय शबत सांगा. बोला आता काय हो? शेवटी नवरा आहे तो बाजू घेणार आहे तिची. हे नका सांगू. तुम्ही केलेला आरोप त्यांनी खोडून काढला आता. अजून कोण बोलणार आहे? 2 महिने झालं राहायला आली पण अजून काही आजूबाजूला मिसळलेली नाहीये ती. ऍक्च्युली हे नवीन असल्यामुळे आणि बिझी असते म्हणजे डान्ससाठी किंवा कम्प्युटर याच्यासाठी. पण जसं काय टाइम भेटेल, आता मकर संक्रांत होती त्यावेळेस त्यांच्या घरी जाऊन आल्या ह्या. त्यावेळेस टिळा वगैरे करून आल्या. जाऊन तर आल्या, जसा टाइम भेटला लगेच गेल्या. ठीक आहे, घरी तर आली ना. हळदी कुंकवाला बोलवल्यानंतर यायलाच पाहिजे. मिसळायचं म्हणजे काय? तुमच्याकडे राहायला यायचं काय? तसं नाही, आजूबाजूला बाबा बोलावं, बोलायला पाहिजे. मग संवाद साधला पाहिजे. संवाद साधला पाहिजे. नाही आता ते प्रयत्न चालूच ठेव. कधी? उद्यापासून? आत्तापासून. केवढी बाजू हा 2 महिन्यात. हा अजून कोण? तुमचं काय? दीर का तुम्ही? तुमचा काय आरोप आहे वहिनीवर? माझं म्हणणं आहे की वहिनींनी ऍक्च्युली जी महत्वाची गोष्ट आहे त्याला पहिला हे दिलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. उदाहरणार्थ आज होम मिनिस्टर होणार होता तरी सुद्धा लेट उठल्या त्या वहिनी, त्यामुळे लेट झालो. लेट जरी उठले असेल, टाइम म्हणजे ज्याप्रमाणे आपला टाइम ठरलेला कार्यक्रमाचा त्याप्रमाणे त्या वेळात त्यांनी आवरून बरोबर कार्यक्रम चालू आहे आपला. नाही, अर्धा तास मी गाडीत बसून आहे बाहेर. 1 तास. बरोबर आहे. बरोबर आहे. माझ्या बाजूने आपलं नाही, सगळ्यांचं आवरून झालेलं. आम्ही तुमचीच वाट बघतो म्हणून सगळेजण अर्धा पाऊण तास बाहेरच बसलेले की सर कधी येतील म्हणून. त्यामुळे सगळं टाइमावर झालं. वहिनी उशिरा उठणार आणि माझ्यावरती टाकतायत. सर 1 तास बाहेर जुने झाले. बरं, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्या म्हटल्या जशा मावशी म्हटल्यात ना की ती माझं ऐकत नाही. मला त्यांना चिडवायला ऍक्च्युली आवडतं. मी कुठं नवीन आले आणि ऐकते, पहिल्यांदाच ऐकते त्यांचा शब्द. कळलत, ऐकलत, मग मी त्यांना चिडवते. ऐकलत तुम्ही? ऐकलत? मग मी त्यांना चिडवते. ते चिडवण्यात मजाच असते. म्हणून मी ह्या बाबतीत म्हणते मी ऐकत नाही. अशा बाबतीत माहित नाही तर दिराचा आरोप? त्यांचा आरोप नाही. आज मस्ती चालू होती आमची. त्यांनी आमची कडी लावून घेतली. मग आम्ही म्हटलं जाऊ द्या, झोपूनच घेतो. आम्ही त्यांना म्हटलं ते काय नाही, त्यांनी काय केलं, टीव्ही पाहत बसले सकाळी उठून. आम्ही उठलोय, म्हटलं उठा आज कार्यक्रम आहे आपल्याकडे. नाही, दरवाजा लावून तुम्ही काय करायचं करा, आम्ही त्यांना तक्रार करणार. म्हटलं ओके ठीक आहे, काय हरकत नाही. पण एक सांगू का तुम्हाला त्यांच्यावर आरोप करायला उभं नाही केलं याच्यात. नाही, हे चुकीचं. आम्ही मस्ती करत होतो. बरं, उद्यापासून एक बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कोणता करणार? सकाळी 6ला उठणार. सकाळी 5 की 6? नाही, 6ला उठणार. 6ला उठणार उद्यापासून. एवढा राग शांत करेल. अरे देवा, राग शांत. चला, सगळे आरोप खोडून काढल्याबद्दल ही भेटवस्तू तुम्ही देता. चला आता जाऊन भेटूया मोहिते कुटुंबाला. नमस्कार. चला, आता तुम्ही आरोप करायचे तर सगळ्यांनी जे काही आहेत ते मनातलं बोलायचं आणि तुम्ही सगळे आरोप खोडून काढायचे. हो. नक्की? नक्की. तुमची वेळ सुरू होते आता. मला तिने साडी नेसलेली खूप आवडते, पण ती साडी नेसत नाही, ड्रेस जास्त आवडतो. आजकाल सर्वच मुली आज प्रगत होत आहेत, सर्व जॉब करत आहेत आणि त्याच्यामुळे बाहेर जाणं, धावपळ करणं, आजकाल मुंबईची लाईफ म्हणजे एकदम धावपळची लाईफ झालेली आहे. म्हणून त्यासाठी साडी वगैरे आवरणं थोडं मुश्किल होतं. त्याच्यामुळे ड्रेस वगैरे ती जास्त प्रिफर करते. काय मान्य आहे तुम्हाला? हो, मान्य. मान्य. चला, मान्यच केली केस. स्ट्रॉंग आहे. म्हणजे पुढचा आरोप कोणाचा? मी शेजारी आहे. ती राग आला ना का लगेच निघून जाते घरात. आजकाल संसार चालवायचं म्हणजे संसाराचं राहटगाडं चालवायचं, ते भांडं लागतंच. जर घरात एकदा भांडण झालं तर दोघांकडून कोणाकडून तरी एकाने ढील सोडली पाहिजे. तर ही समजूतदारपणा घेते कधी कधी आणि बाहेर जाते. अरे वा, हे बरं आहे. राग आला का बाहेर जातो. तुम्हाला हे मान्य आहे बाहेर जाणं? हा, म्हणजे तुम्ही का नाही जात? बरं, आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे?
जसं या म्हणलं की साडी घालत नाही, पण आता ट्रेनमध्ये साडी हँडल करता येत नाही त्या, आणि माझं प्रोफेशनच असं आहे की जिथे मला पॅन्ट आणि शर्ट घालावी लागते, त्यामुळे नाही जमत, त्या ह्याच्यामध्ये नाही जमत. आणि ओकेजनली तर साडी घालतेच मी, नाही असं नाही आहे. त्याच्यामुळे ह्यांचा तर डाऊट क्लिअर झालाच असेल. त्यांना सांगा सासूबाई राहू नका, तुम्ही पण पाहिजे घाला. आणि पप्पांनी आणि आमच्या ताई आहेत बाजूला, त्यांनी सांगितलं की रागाला की निघून जाते. आणि हे शॉर्ट आहे पण मी पण शॉर्ट आहे, पण आग झाली तर सगळंच विस्फोट होण्यापेक्षा मी एखाद्या साईडला जाते, जेणेकरून हे शांत झालं मग मी येते आतमध्ये, की तुम्ही शांत व्हा मग मी आतमध्ये येते. वा वा वा, हे आहे दोघांचं प्रेम आहे. चला, हा तन्मणी आज मात्र नक्कीच आमच्या वहिनींनाच मिळणार आहे. अभिनंदन. खरं तर या परिसरातच आल्यानंतर वाशी सेक्टर 10 मध्ये असा एक सिमेंटचा पाईप आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचं रूपांतर आता खेळात होणार आहे. अर्ध्या तासापूर्वीपर्यंत त्याला माहिती नसेल की आज मी टीव्हीवर दिसणार आहे म्हणून. तेव्हा आज बघा, या खेळामध्ये 10 स्माइली चेंडू या इथे असलेल्या रिंगमध्ये उभं राहायचा आणि अचूक तो चेंडू टाकायचा. त्या रिंगमधून तो पार केला पाहिजे. या दोघींपैकी 10 पैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला, आधी पहिल्या 5 चेंडूसाठी तुम्हाला संधी घ्या. 5. गणपती बाप्पा. 2. 4. 5. हळू. 1. आणखी 5 संधी. बघूया काय होणार आता. बघा. 1. 2. 3. 5. या आता तुम्ही या, बघूया काय होणार. का आणखी 5. 1. 2. चला आता बघूया, तुमच्याकडे संधी आहे आता. 2. 3. 4. 5. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या माहोर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या मोहिते वहिनी. मोहिते वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. सेक्टर 10 वाशी नवी मुंबई इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.